किंवा मी समजलंय पण अजून थोडं मी त्याच्यात काय चलाय म्हणा असं दृढ नाही, तर ती माझी दृढता करण्यासाठी मी जर विचारत असेल तर ती पूछना आहे. आणि म्हणून अन्य के पास जाकर प्रश्न पूछना अथवा महागुण सिद्धांत शास्त्रों के अर्थ को सुनना पूछना स्वाध्याय. महागुण, महागुणचा अर्थ तुमच्या पिशवीत काय वस्तू आहे हे मी ओळखत असेल तर ते गुण रहस्य झालं. आणि तुमच्या 50 फूट जमिनीत काय आहे अति तळाला ते ओळखलो तर महागुण त्यांनी ओळखले. म्हणून पूज्य सुधासागर महाराजांना त्या सांगाण्याचं तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या तळमजल्यातलं काढलं. म्हणून बाकीच्यांनी काढलं, कोणाला गावलं काय गावलं तो भाग कुठला कुठला आहे तर आम्हाला काही त्याच्यातले पडायचं नाही. गुढचा अर्थ सामान्य. पाप, महापाप, महा म्हणजे काय मोठं आणि नुसता पाप म्हटलं तर सामान्य. मुनिराज, महामुनिराज विशेषण काय लावायला लावलं. तसं महागुणचा अर्थ अत्यंत गुण, ते सहजासहजी कोणाच्या लक्षात येणार नाही असलं सुद्धा सिद्धांताची जी चर्चा आहे ते तुम्हाला मला हे छड आला लक्षात आलं. आमच्या तर सर्व सगळं महाराजांनी अनेक शास्त्राचा आधार घेऊन एक छड आलाचं संकलन रूप शास्त्र तयार केले. आता काय तर त्याचं DTP PTP काय ते चालू आहे, त्याचं प्रूफ चेकिंग वगैरे चालू आहे. ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी मला सांगितलं तर छापायचं. काय छापून डायरेक्ट उघडा केलं तर माझ्या पुढं म्हणजे काय माहीत नाही मला. भक्त मोठे तुमचे पोथीत आल्यापासून तर तुम्हाला लयच भक्त गाठ पडल्या. आमच्यासारख्या गरिबांना तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हा ते गुण आहे, ते गुण आता मी ओळखण्यावर मी महान आहे. फार सुंदर विशुद्ध सागर महाराजांच्या सारख्या आचार्य भगवंतांनी त्यांनी संकलन केलेल्या पुस्तकाचं, त्यांनी संकलन केलेल्या विषयांचं अत्यंत कौतुक केले. आमच्यासारखा अडाणी माणूस करणं काय माझा शिष्य आहे म्हणून फार महत्वाचं नाही, पण विशुद्ध सागर महाराजांनी त्यांनी संकलन केलेल्या त्या विषयाचं फार कौतुक केले. आणि त्यांच्या महाराजांनी शोधसागरांनी हे लवकर तयार करा, छापूया. तो एक ग्रंथ जर त्यांनी नुसता छापला, जसं विज्ञान होती माताची नाही, तत्वार्थ मंजुषा, तत्वार्थ सूत्राच्या एका अर्थाला राजवार्तिकमध्ये काय सांगितलं, श्लोकवार्तिकमध्ये कधी काय सांगितलं, सर्वासिद्धीमध्ये काय सांगितलं, असं केलं ना. तसं छड आलाच्या एका ढालेचा अर्थ घेऊन कुठल्या कुठल्या मग आता हे पुढे म्हणतात मी काही सांगत नाही, ते बंद झाल्यावर सांगतो सगळं. तर म्हणजे हे छड आला मधला जो विषय आहे तो त्या छड आला कारांचा विषय आहे काय, त्या सगळ्या गाथेचा फक्त पूर्व आचार्यांनी लिहिलेल्या गाथेचं फक्त हिंदी पद्यानुरूप आहे. ह्याचं रहस्य महाराजांनी सिद्ध आचार्य विशुद्ध सागर महाराज म्हटले, जे कोणाला आम्हाला जमलं नाही कळलं नाही ते सरळ सागरजी महाराज तुम्ही कळलं. त्यामुळे जरा माझी पण छाती फुगलीच काय का असताना मला काय देऊ दिले तर होऊ दिले, लोक तर चांगले काय ते माझ्यापेक्षा त्यांनी काम स्वाध्यायाच्या जिनवानीचं चांगलंच काम दिलं. म्हणून त्यांना आमच्या समाजानं कमिटीनं स्त्रोत संवर्धक असं केले, ते केलंय. आपल्यापेक्षा बारक्यांचं मोठेपणा स्वीकारायला सुद्धा फार मोठं मन लागतंय. आणि मग शिष्याचं तर मोठेपणा स्वीकारायला फार मोठं मन लागतं.